मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण इतिहासातील 8वं प्रकरण जागतिक महायुद्ध आणि भारत या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. या प्रकरणामधील अनेक घटकांचा आढावा यापूर्वी आपण घेतलेला आहे. आज आपण उर्वरित मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आणि घटकांच्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे महायुद्धांचे भारतावरील परिणाम. तर यामध्ये आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे भारतावरती नेमके काय काय परिणाम झालेले आहेत याचा आढावा घ्यायचा आहे. तर या संदर्भामध्ये आढावा घेत असताना मित्रांनो, या दोन्ही महायुद्धांमध्ये इंग्लंडला मनुष्यबळाची आणि पैशाची चणचण जेव्हा भासू लागलेली होती, त्यावेळेस या गरजांच्या पूर्तीसाठी त्यांनी, म्हणजे पहिली गरज जी होती त्यांची मनुष्यबळाची, तर मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी भारतामध्ये प्रसंगी सैन्य भरती अर्थात लष्कर भरती करणं हे सक्तीचं केलेलं आहे. त्यामुळे भारताच्या विविध भागातून लाखो भारतीय तरुण त्या ठिकाणी इंग्लंडला आणि त्यांच्या मित्र पक्षांना या महायुद्धामध्ये सहकार्य करण्यासाठी लष्करामध्ये भरती झालेली आहेत. आणि त्यांची दुसरी गरज जी होती ती म्हणजे पैशाची, द्रव्यबळाची. तर ही गरज पूर्ण करण्यासाठी ब्रिटिशांनी भारतातील व्यापार आणि उद्योगधंद्यावरती जबरदस्त अशा पद्धतीचे कर आकारलेले आहेत. आणि एवढंच नाही तर जनतेकडून सुद्धा चढ्या दराने कर वसूल करण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं होतं. आणि त्यामुळं या पद्धतीनं मनुष्यबळाची आणि पैशाची उपलब्धता त्यांनी करून घेतलेली आहे. यासाठी त्यांनी सक्ती केलेली आहे. जनतेवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय आणि अत्याचार सुद्धा करायला ब्रिटिश आणि मागे पुढे पाहिलेलं नाही. तर यामधला तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासावा लागेल, तो म्हणजे की बघा, एकीकडं पैसा वसूल करण्यासाठी ब्रिटिश सरकारनं जनतेवरती जे कर लादलेले आहेत ते मोठ्या प्रमाणावरती लादलेली होती. आणि कराच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यामुळं वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. आणि वस्तूच्या किमती वाढल्यामुळं महागाई गगनाला जाऊन भिडलेली आहे. आणि या वाढत्या वस्तूंच्या किमतीमुळं आणि महागाईमुळं सर्वसामान्य जनतेला जगणं हे दुष्कर होऊन बसलेलं आहे. आता वस्तूच्या किमती वाढल्या, महागाई वाढल्या आणि त्यामुळं मागणी कमी झाली. आणि मागणी कमी झाल्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंदी निर्माण झालेली आहे. मागणी अभावी औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक वस्तू या जसेच्या तशा बसून राहिलेल्या आहेत, ठप्प पडलेली आहेत. पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशा स्वरूपाची ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. औद्योगिक मंदी निर्माण झाल्यामुळं साहजिकच आहे बेकारीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीची एक विदारक परिस्थिती युद्धकालीन कालखंडामध्ये भारतामध्ये निर्माण झालेली होती. या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांची शोषण नीती आणि शोषक अशा स्वरूपाचे ब्रिटिश सरकार जबाबदार आहे. आणि त्यामुळं या ब्रिटिशांना भारतातून हाकलून दिल्याशिवाय आणि आम्हाला स्वातंत्र्याची प्राप्ती झाल्याशिवाय आमचा भाग्योदय होऊ शकणार नाही, अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन भारतीय जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे भारतातील शेतकरी असतील, कामगार असतील, मध्यमवर्गीय असतील, हे सर्व लोक ब्रिटिशांवरती चिडलेले आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांच्या मनामध्ये ब्रिटिश सरकारच्या विषयी प्रचंड अशा स्वरूपाचा असंतोष सुद्धा निर्माण झालेला होता. यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत
व्हायसरॉय लॉर्ड लिन लिथगो यांची घोषणा बघा. पहिलं म्हणजे दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडनं जर्मनीच्या विरोधामध्ये युद्धाची घोषणा केलेली आहे आणि त्याचबरोबर या महायुद्धामध्ये भारत हे इंग्लंडच्या बाजूने उतरत आहे अशा स्वरूपाची घोषणा भारताचे तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड लिन लिथगो यांनी केलेली आहे. आता ही घोषणा करत असताना त्यांनी भारतीय जनतेला विश्वासात घेतलेलं नाही, राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही आणि त्यामुळं या घोषणेच्या विरोधामध्ये भारतामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये तीव्र अशा स्वरूपाची ही प्रतिक्रिया उमटू लागलेली आहे. बघा, राष्ट्रीय सभेची जी विचारधारा होती ती विचारधारा मुळामध्ये जर्मनी आणि इटलीमध्ये ज्या स्वरूपाची हुकुमशाही होती अशा हुकुमशाहीच्या विरोधामध्ये होती. ही विचारधारा एकीकडे हुकुमशाहीचा विरोध करत होती तर दुसरीकडे ती इंग्लंडच्या साम्राज्यवादाचा आणि वसाहतवादाला सुद्धा प्रखर विरोध करत होती आणि त्यामुळं भारतीयांना आणि भारतीय नेत्यांना विश्वासात न घेता अशा स्वरूपाची घोषणा करणं हे राष्ट्रीय सभेला आवडलेलं नाही. आणि गंमत म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये आम्ही युरोपातील लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी उतरत आहोत अशा पद्धतीचा बेबनाव ब्रिटिश सरकार करू लागलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय सभेनं सुद्धा रोखठोक अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रीय सभेचे नेते ब्रिटिशांना म्हणू लागलेले की तुम्ही लोकशाहीच्या संरक्षणासाठी दुसऱ्या महायुद्धामध्ये हुकुमशाही राष्ट्रांच्या विरोधामध्ये लढत आहात, ही चांगली बाब आहे. मग तुमचं लोकशाहीवरती एवढं प्रेम आहे, स्वातंत्र्यावरती एवढं प्रेम आहे तर तुम्ही भारताला तत्काळ स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि तुम्ही तत्काळ स्वातंत्र्य दिलात की मग स्वतंत्र झालेला भारत तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेल. मात्र पारतंत्र्यातला भारत तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करणार नाही अशी रोखठोक भूमिका राष्ट्रीय सभेनं या लॉर्ड लिन लिथगो आणि ब्रिटिशांच्या अशा पद्धतीच्या युद्धजन्य परिस्थितीमधल्या भूमिकेवरती घेतलेली आहे. तेव्हा ब्रिटिश सरकार असं म्हणलेलं आहे त्यांना की युद्ध सुरू असताना भारताच्या संदर्भामध्ये आम्ही कोणतीही महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकणार नाही, या संदर्भामध्ये आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही अशा पद्धतीची भूमिका म्हणजे वेळ काढूपणाचं धोरण. विचारसरणी एक सांगायची आणि कृती दुसरी करायची, म्हणजे ओठात एक आणि पोटात एक अशी दुटप्पी भूमिका या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकार घेऊ पाहत होतं आणि त्याला तितक्याच ताकदीने विरोध करण्याचं काम हे राष्ट्रीय सभा करू लागलेले होते. आता यानंतरचा मुद्दा म्हणजे आझाद हिंद फौजेचं योगदान. तर आझाद हिंद फौजेच्या योगदानाच्या संदर्भामध्ये आपण प्रकरण 6 मध्ये सविस्तर अशा पद्धतीनं पाहिलेलं आहे. तर या प्रकरणामध्ये या कामगिरीचा ओझरता उल्लेख आलेला आहे आणि आपण त्याच पद्धतीनं त्याचा उल्लेख करणार आहोत. मित्रांनो, दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर भारताच्या पूर्व सीमेवरती म्हणजे म्यानमारच्या आरकानच्या प्रदेशामध्ये, त्याचबरोबर आसाममधलं जे मावडॉक ठाणा आहे तो भाग असेल किंवा कोहिमाचा भाग असेल, इम्फालचा भाग असेल, तर या भागामध्ये ब्रिटिश फौजेच्या विरोधामध्ये आझाद हिंद सेनेचे जवान अतिशय शौर्यानं त्यांच्या विरोधामध्ये भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी झुंजार अशा पद्धतीचा लढा देत होते. बघा, राजकारणामध्ये आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो आणि या भूमिकेवरती विचार करता
दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेल्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, म्हणजे या संधीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि ब्रिटिशांमध्ये जन आंदोलन हे प्रखर केलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्लंडच्या शत्रू राष्ट्रांचं सुद्धा आपल्याला सहकार्य घेता आलं तर ते घेण्याच्या कामी मागे पुढे पाहण्याची आवश्यकता नाही, अशा स्वरूपाची विचारसरणी नेताजी सुभाषचंद्र बोस हे मांडू लागलेले होते. या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी ब्रिटिशांच्या शत्रूचा त्यांनी उपयोग करून घ्यायला सुरुवात केलेली होती. अतिशय झुंजार अशा पद्धतीची फौज आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेली होती आणि अत्यंत निखाराचा लढा ही आझाद हिंद फौज ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये देऊ लागलेली होती. परंतु तत्कालीन आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि काही विपरीत अशा स्वरूपाची नैसर्गिक परिस्थिती यामुळं म्हणावं त्या प्रमाणामध्ये आझाद हिंद फौजेला यश काही मिळू शकलं नाही. परंतु आझाद हिंद फौजेच्या कार्याचं वर्णन करत असताना महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे की 1947ला आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेची कामगिरी ही अतिशय मौल्यवान ठरलेली आहे, अतुलनीय अशा स्वरूपाची ती कामगिरी आहे आणि त्यामुळेच आम्हाला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अशा पद्धतीचे विचार या फौजेच्या कामगिरीच्या संदर्भामध्ये आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कामगिरीच्या संदर्भामध्ये महात्मा गांधींनी काढलेले होते. यावरून त्यांच्या कार्याची महती आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, या नंतरचा मुद्दा म्हणजे की बदललेल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर इंग्लंडच्या सरकारने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा भारतातून आपली सत्ता काढून घेण्याचा विचार ब्रिटिशांनी केलेला आहे. तर याला कुठली परिस्थिती कारणीभूत राहिलेली आहे याच्यावरती आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. बघा मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना विजय मिळाला, परंतु या युद्धामध्ये विजय मिळवत असताना ब्रिटिशांची मोठ्या प्रमाणावरती मनुष्यहानी आणि त्याचबरोबर आर्थिक हानी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेली होती. आणि पूर्वी जसं ब्रिटिशांची भारतावरती पकड होती, ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनमानसावरती आणि एकंदर अशा पद्धतीच्या राजकीय आर्थिक अशा परिस्थितीवरती ब्रिटिशांची कमांड होती, जो दरारा होता तो आता राहिलेला काळ भारतावरती राज्य करता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश सरकारला झालेली होती. आणि त्यामुळं वाढता जन आंदोलनाचा रेटा, जागृत झालेली जनता आणि त्यांच्या वाढलेल्या आशा आकांक्षा यामुळं ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर या प्रकरणातला शेवटचा मुद्दा म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना. मित्रांनो, जगाने 2 महायुद्ध अनुभवली आणि या 2 महायुद्धानंतर जगाला प्रकर्षाने शांततेची जाणीव झालेली आहे. जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला माहिती आहे पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झालेली आहे. युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन युनोची स्थापना झालेली आहे आणि या युनोच्या कार्यामध्ये भारताने भरीव अशा स्वरूपाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर मित्रांनो, 8व्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सर्व मुद्द्यांचा आपण अतिशय सविस्तर अशा पद्धतीने आढावा घेतलेला आहे. या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील, समस्या असतील तर त्या समस्या आपण माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. त्याला मी माझ्या